आता पावसासंदर्भातल्या काही बातम्या आपण बघूया। हवामान विभागाने आज राज्यात मुसळधार पाऊस पडेल असा इशारा दिलाय। संपूर्ण राज्यात रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज आहे। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय, त्याचं तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झालंय। या स्थितीमुळे दक्षिण कोकण किनाऱ्यावर कमी दाबाचं क्षेत्र अधिक तीव्र झालंय। राज्यात 28 मे पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। आज अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे। मात्र रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आजही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुढचे 2 दिवस पाऊस सुरूच राहील असा अंदाज वर्तवला गेलाय। उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। नाशिकच्या घाटमाथ्यावरही जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पुढच्या बातमीकडे आपण वळूया। सातारा जिल्ह्यात कोयना धरण परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना नदीवरील सगळे बंधारे ओव्हरफ्लो झालेले आहेत। कोयना नदीवरील निसरे, तांबे हे बंधारे जे पाण्याने ओसंडून वाहत आहेत। कराड तालुक्यातील खुडशी डॅम पूर्ण क्षमतेने भरलाय, तो ओव्हरफ्लो झालाय। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याला गेल्या 6 दिवसांपासून पावसाने जोरदार झोडपलाय। केळी, डाळिंब, शेवगा, पेरू, उन्हाळी बाजरी अशा अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालेलं आहे। सोलापूर शहरातही पावसाची संततधार कायम आहे। अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय। पुणे जिल्ह्याच्या बारामती आणि पुरंदर तालुक्यात गेल्या 5 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे शेतामध्ये सुद्धा पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। जळगाव जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलाय। पुणे शहरातील काही भागात सकाळपासूनच संततधार पाऊस आहे। उपनगरामध्ये आणि मध्यवर्ती भागामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण आहे। जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ, फैजपूर या तालुक्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावलेली आहे। जळगाव, पुणे, भुसावळ, मावळ इथली ही दृश्य आपण एकाच वेळेला बघतो आहोत। मावळामध्ये सुद्धा मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे। या संततधार पावसामुळे शेतीच्या कामाला वेग आलाय। इंद्रायणी भाताचा आगार असलेल्या मावळामध्ये शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक करणार आहेत। या बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूर नंतर दहशतवाद विरोधी रणनीती आणि राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात मुद्दे चर्चेत येणार आहेत। बैठकीत ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची ही बैठक आहे, ज्यात संबोधन करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी, संवाद साधतील पंतप्रधान नरेंद्र मोदी। या बैठकीमध्ये जातीनिहाय जनगणनेसंदर्भात सुद्धा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या बैठकीला हजर असणार आहेत। सगळ्या राज्यांचे, सगळ्या एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलवलेली आहे। या बैठकीला भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा उपस्थित असणार आहेत। एक महत्त्वाची बातमी, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये निलेश चव्हाणच्या अडचणी वाढल्या आहेत। वैष्णवीच्या बाळाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याप्रकरणी निलेश चव्हाण याच्यावर आणखी एक कलम वाढवलं जाणार आहे। निलेश चव्हाण याचा पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांकडून शोध सुरू आहे। हुंडाबळी प्रकरणातील दाखल गुन्ह्यामध्ये कलमवाढ करण्यात आलेली आहे। वैष्णवी यांच्या 9 महिन्याच्या मुलाच्या सुरक्षिततेला, त्याच्या जीविताला धोका निर्माण केल्याच्या कारणावरून पोलिसांनी या प्रकरणात बाल न्याय कायदा 2015 मधील 75 आणि 87 ही कलमं निलेश चव्हाणवर वाढवलेली आहेत। तसंच बाळाला बंदिस्त परिस्थितीत ठेवल्याप्रकरणी सुद्धा कलमवाढ करण्यात आलेली आहे। वैष्णवी यांच्या मृत्यूनंतर तिचं बाळ निलेश चव्हाण यांच्याकडे असल्याचं समोर आलं होतं। निलेश चव्हाण याच्याकडे बाळ असताना बाळाची हेळसांड झाली अशी तक्रार कसपटे कुटुंबाने केली आहे। त्यानुसार बावधन पोलिसांनी गुन्ह्यातील कलमामध्ये वाढ केलेली आहे।
आज एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची बैठक। ऑपरेशन सिंदूर आणि जातनिहाय जनगणनेसंदर्भात सादर करू शकतात प्रस्ताव। शशांक आणि सुशील हगवणेचा शस्त्र परवाना रद्द। दोघांच्या पिस्तुलांसह आलिशान कार जप्त। कसपटेंनी दिलेली चांदीची भांडीही घेतली ताब्यात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली कसपटे कुटुंबियांची भेट। आरोपीला पाठीशी घालणार नाही तर हगवणे कुटुंबियांवर मकोका अंतर्गत कारवाई करणार एकनाथ शिंदेंची ग्वाही। राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट। कोकण, पुणे, विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस। आता सीबीएसई शाळेत सुरू होणार मराठीचे धडे। भाषा शिक्षणाचं धोरण जारी। ईपीएफओवर मिळणार 8.25% व्याजदर। 7 कोटींपेक्षा जास्त नागरिकांना मोठा दिलासा। देखभाल दुरुस्तीच्या कामाकरता मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नाही। पहलगाम हल्ल्यावर हरियाणातील भाजप खासदार रामचंद्र जांगडा यांचं वादग्रस्त वक्तव्य। शौर्य न दाखवल्यामुळेच पीडित महिलांच्या पतीचा झाला मृत्यू। वाद वाढल्यानंतर मात्र केली सारवासारव। युरोपियन युनियन सोबत कोणताही करार करू इच्छित नाही। 1 जूनपासून 50% टॅरिफ लादणार। डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। दहा सेकंद 10 बातम्या। प्रायोजक संदीप युनिव्हर्सिटी। फॅकल्टी अँड फॅसिलिटी सिम्पली वर्ल्ड क्लास। मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून सिंचनासाठी सोडण्यात येणारं पाणी पूर्णपणे बंद। कोयना धरण व्यवस्थापनाची माहिती। उन्हाळी सुट्ट्यांमुळे अंबाबाई चरणी भक्तांचं भरभरून दान। 2 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 2,06,26,000 दान अर्पण। सीबीएसईकडून देशभरातील सर्व शाळांमध्ये भाषा शिक्षण विषयक धोरण जारी। पायाभूत स्तरापासून मातृभाषा किंवा राज्यभाषा शिकवणं अनिवार्य करण्याचा निर्णय। इयत्ता 11वीची नोंदणी प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार। 20,92,000 जागांसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं करता येणार अर्ज। मे महिन्यात प्रथमच उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात 1 टीएमसी वाढ। पावसाबरोबरच बाष्पीभवन घटलं, नागरिकांना दिलासा। महाराष्ट्रात प्रवासी वाहनांची जोरदार विक्री सुरू। वित्त वर्ष 2024-25 मध्ये देशभरात विकल्या गेलेल्या प्रवासी वाहनांमध्ये सर्वाधिक प्रवासी गाड्यांची विक्री महाराष्ट्रात, तर दुचाकी विक्रीत उत्तर प्रदेश अव्वल।